आपला हा कार्यक्रम आहे तो ग्राम विकास खात्याचा आहे। आपल्या सर्वांचं मोठं सौभाग्य आहे की आज या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून आपले आदरणीय मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आज इथे उपस्थित राहिलेत। आपलं म्हणणं आपलं विजन त्यांनी ऐकून घेतलं आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपल्या सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचं आपण सर्वांनी परत एकदा स्वागत करावं। सगळ्यांना थोडी भूक लागलेली असणार आहे, त्याची आहे कल्पना मला। 10 वाजता नेमके किती लोक आलेत त्याचा व्हिडिओ पहिला आला होता मला 10:05 त्यामुळे त्या सर्व बाबींची कल्पना आहे। परंतु आजचा कार्यक्रम आपल्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। गोरे साहेबांनी केलेलं काम अनेकांनी बघितलंय, परंतु परवा आपल्या आषाढी वारीच्या निमित्ताने अतिशय वेगळं असं काम त्यांनी जे वारीच्या पूर्ण योजनेच्या बाबतीमध्ये केलं, त्याचं नियोजन जे अतिशय उत्कृष्ट केलं आणि अभूतपूर्व अशी सेवा जी आपल्या वारकऱ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आपण सर्व मिळून करूया आणि त्यांचे मनापासून आभारी व्यक्त करू। प्रचंड वेळ देऊन प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून आणि स्वाभाविकपणे प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने अतिशय वेगळं असं काम त्यांनी केलं आणि आपल्याला कल्पना असेल की जवळजवळ 20-22 लाख लोक या वर्षी आषाढी एकादशीला आले होते। तर असा एक मंत्री ज्यांनी आपल्या ग्रामीण भागातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये प्रचंड असं काम केलं, देशात कुठे झालं नाही एवढं काम केलं, त्यांच्यासाठी आणि आपल्या विभागासाठी परत एकदा मी टाळ्या वाजवा म्हणणार आहे तुम्हाला। आता हे सर्व सांगितल्यानंतर स्वाभाविकपणे उपस्थित असलेले मंत्री महोदय ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमदार विक्रमजी काळे ज्यांनी आपलं प्रास्ताविक केलं, सगळ्यांनी नीट ऐकलं त्याप्रमाणे करायचंय। आपल्या अध्यक्षा उपस्थित असलेले आपल्या आदरणीय उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्वच बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, उपस्थित असलेले आपले जिल्हाधिकारी, SP मॅडम, CO मॅडम, सर्वांना मला 2-3 गोष्टीच फक्त सांगायच्यात कारण वेळ भरपूर झालेला आहे। सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा मी 3 विषय फक्त मांडणार आहे। पहिलं म्हणजे कुठलंही उद्दिष्ट जर आपल्याला गाठायचं असेल तर उद्दिष्ट आधी ठरवावं लागतं। जिल्हा परिषदेने तुम्ही सर्वांनी मिळून उद्दिष्ट ठरवलंय, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, त्याबद्दल आपलं मनापासून मी अभिनंदन करतो। या प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचेही आभार। आता दुसरा मुद्दा जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे। आपण जे विजन सेट केलंय ते आपल्याला आता अचीव करायचं आहे। सर्व आपले जिल्हा परिषदचे सदस्य, सर्व आपले पंचायत समितीचे सदस्य, सर्व सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी देखील आता वाढलेली आहे। कारण हे विजन सेट करताना आपण काहीतरी वेगळं करतोय, मोठं करतोय आणि हे करायचं म्हटलं तर एकट्या दुकट्याचं काम नाहीये। अर्चनाने किती पोटतिडकीने किती विषय मांडले, तिने किती वेळ दिला, तरी आपल्या सर्वांची साथ असली तरच हे विजन जे आहे ते प्रत्यक्षात उतरणार आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की या विजनच्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून जे काम होईल त्याच्यामध्ये आपण तन मन धनाने पूर्ण ताकदीने काम करावं आणि जे आपण ठरवले ते निश्चितपणे आपण करून दाखवावं। मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे। आपलं सरकार आल्यापासून गेल्या या 4-4.5 वर्षामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या गरजेच्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत, मग ते पाण्याचा विषय असेल,
रेल्वेचा विषय असेल, आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसराच्या विकासाचा विषय असेल, प्रत्येक विषयाला प्राधान्य दिलेलं आहे, प्रत्येक विषयाला अभूतपूर्व असा निधी दिलेला आहे आणि त्यामुळे धाराशिव बदलताना आपल्याला निश्चितपणे दिसते. एक एक गोष्ट आपल्या धाराशिवमध्ये खेचून कशी आणता येईल, नवीन गोष्टी आपल्याकडे कशा करता येतील, पहिल्यांदा आपल्याकडे कसं घडेल, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतोय. परंतु तुमच्या सर्वांची गरज देखील या प्रक्रियेमध्ये तेवढीच आहे. आपले सर्व जे प्रशासकीय अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी तर आपले त्या अर्थाने कॅप्टन आहेत, त्यांचं काम आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं काम देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनाही मी विनंती करणार आहे की आपण चांगलं काम तर करतायच, परंतु अजून ताकदीने आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. आत्ता गोरेसाहेबांशी बोलत असताना आमदार विक्रमजी काळे जे बोलले आणि अर्चनाने देखील जे सांगितलं, तुम्ही सगळे जे सांगता, तो महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या प्रशासकीय इमारतीचा. आपल्याला PPP मोडमध्ये मी मंत्री महोदयांना विनंती केली आहे की आपण PPP मोडमध्ये जिल्हा परिषद धाराशिवचा नवीन इमारतीचा प्रस्ताव जो आहे किंवा नवीन आपल्या पंचायत समितीचा जो प्रस्ताव आहे, त्याला योग्य ती मान्यता देण्यासाठी योग्य ते धोरण आपण पुढच्या काळामध्ये आवर्जून स्वीकारावं आणि आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं ही मी त्यांना विनंती केली आहे आणि त्या बाबतीत निश्चितपणे ते आपल्याला बोलतील. मला उमेदच्या बाबतीत देखील आवर्जून सांगायचं आहे. आपण जिल्ह्यामध्ये काम करताना मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरं घेतोय, त्याच्याबरोबरीने आपण रोजगार निर्मितीवरती भर देतोय. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये साधारण एका बूथच्या मागे किंवा एका गावामध्ये 5 महिलांना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं ठरवलंय. कल्पना आहे ना? 3,500 महिलांना म्हणजे 3,500 कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला जो निर्णय आहे, तो निर्णय आता अंमलात आणण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. आत्ताच मला अर्चनाने सांगितलं की 2700 महिलांची नावं आलेली आहेत आणि येणाऱ्या काळात 3500 महिलांच्या बाबतीत त्यांना आवडीचा जो व्यवसाय आहे तो सुरू करण्यासाठी लागणारं कर्ज, शक्य असेल तिथे शासकीय अनुदान हे निश्चितपणे मिळवून देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारलेली आहे. आपलं सहकार्य या प्रक्रियेमध्ये देखील लागणार आहे. विक्रम आता बोलता बोलता बोलले की जयाभाऊ सोलापूरचे पालकमंत्री आहेत, शेजारी आहेत, आपल्याकडे लक्ष देतील. परंतु विक्रम, जयाभाऊ आपले संपर्क मंत्री आहेत. आता सगळ्यांना सांगायला हरकत नाही की ते आपले संपर्क मंत्री असल्यामुळे, ग्रामविकास खात्याचे आपले मंत्री असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना आपल्याला जवळजवळ काही मागता येणार आहे आणि ते नक्की आपल्याला देतील. काही म्हणजे आपण आता ज्या गोष्टी ठरवल्यात या विजन 2030च्या माध्यमातून ज्या विषयांवरती आपण काम करायचं ठरवलंय, अशा प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये त्यांचं निश्चितपणे सहकार्य आपल्याला लाभेल. आपल्याला अर्चनाचं बोलणं ऐकत असताना काही गोष्टी जाणवल्या असतील. जयाभाऊ देखील त्याबद्दल बोलले. ज्या स्पीडने ती बोलत होती, जेवढे विषय मांडण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्यावरनं आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं की उद्देश काय आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही सर्वजण मिळून जे काम करतोय ते आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी करतोय. एक एक विषय घेऊन त्याच्यामध्ये अजून चांगलं काय करता येईल यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि आपल्यापैकी प्रत्येकाची देखील जबाबदारी आहे की हे काम चालू असताना त्याच्यामध्ये सकारात्मकतेने बघणं आणि जमेल तशी मदत करणं. आता रेल्वेचं काम, रेल्वे कुठून कुठे घेतोय आपण, कोणाला माहिती आहे का नाही? धाराशिवून कुठे चालली आहे? तुळजापूर करत पुढे चालली आहे सोलापूरला. 3,000 कोटीचं काम. आधीच्या सरकारने 1 रुपया पण दिला नाही. 50% राज्य सरकारने द्यायचे असतात, परंतु ठाकरे सरकारने रुपया पण दिला नाही. आपलं सरकार आल्यानंतर 50% देण्याचं ठरलं आणि आपलं सरकार आल्यानंतर काम सुरू झालं. जून 2027 पर्यंत धाराशिववरनं सोलापूरला जाण्याचा जो पहिला टप्पा आहे तुळजापूरपर्यंतचा,
तो पूर्ण होणार आहे आणि महिना 2 महिन्यामध्ये टेंडर झाल्यानंतर तुळजापूर ते सोलापूर हा टप्पा डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. 3000 कोटीचा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून आर्थिक क्रांती करणारा प्रकल्प आदरणीय देवेंद्रजींनी आपल्याला दिला. कृष्णा खोऱ्याचं पाणी रामदऱ्यामध्ये येण्याचं 0.5% फक्त काम राहिलंय काही अडचणीमुळे आणि त्यात देखील आपल्याला निश्चितपणे जयाभाऊंची मदत मिळणार आहे. नजीकच्या काळात ते पाणी देखील आपल्याकडे येईल आणि महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर सांगलीवरनं जवळजवळ 50 TMC पाणी, उजनी धरणामध्ये साधारण 100 TMC पाणी असतं. उजनी जलाशयात जेवढं पाणी आहे त्याच्यातलं निम्म पाणी आणण्याची प्रक्रिया कोल्हापूर सांगलीवरनं टनेलच्या माध्यमातून, बोगद्याच्या माध्यमातून हा आदरणीय देवेंद्रजींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्यासाठी आहे, धाराशिवसाठी आहे. 50 TMC पाणी आल्यानंतर किती फरक पडेल आपण विचार करा. शेतीमध्ये अमूलाग्र असा बदल होणार आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आणण्याची प्रक्रिया चालू आहे. तर धाराशिव जे बदलतंय या पूर्ण कामामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य देखील खूप गरजेचं आहे. हे मला इथे आवर्जून नमूद करायचं आहे. बोलण्यासारखे बरेच विषय असले तरी मी आता जास्त न बोलता आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करणार आहे. थोडा उशीर झाला तरी आपण सर्वजण शांतपणे हा कार्यक्रम ऐकताय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्री महोदयांचं मनोगत जे आहे, मार्गदर्शन जे आहे ते आता आपण ऐकणार आहात आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेने आपण अतिशय ताकदीने पुढे जाऊ आणि विजन आपल्या धाराशिवचं विजन 2030 हे निश्चितपणे साध्य करण्याचा आपण निर्णय आज मनामध्ये बांधूनच इथनं जाऊ. हा निश्चय आपण करावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो. सगळ्यांना विनंती आहे, निश्चय करायचं का नाही? सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी हात वर करून हा निश्चय आपण करताय. विजन 2030चं जे काही आपलं विजन आहे ते पूर्ण करण्याचा निश्चय आपण आज केलाय. यासाठी आपण सर्वांनी हात वर करावे एकदा, अशी आपल्या सर्वांनाच विनंती करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. सर्वांचे खूप खूप आभार. आपला जीव, जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. आपला जीव. दादा सगळ्यांनी समर्थपणे प्रतिसाद दिलेला आहे. खरं तर मंत्री महोदयांचं ऐकण्याच्या अगोदर मला नम्रपणे नमूद करावंसं लागेल. सातारा जिल्ह्याचे भगीरथ पुत्र